शिवसेनेचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिमान करून वंदनीय बाळासाहेब ठाकरे हांकां स्मरून आज व्यासपीठार मुद्दमून हांगा गोंयांत आयिल्ले खास करून ह्या कार्यक्रमाक धडाडीचे शिवसेनेचे नेतृत्व आमचे मार्गदर्शक आणि खासदार श्री संजय राऊत साहेब, गोवा संपर्क प्रमुख श्री जीवन कामत साहेब, महिला आघाडी प्रमुख संपर्क प्रमुख सो रिया पाटील मॅडम, गोयचे शिवसेनेचे उपराज्य प्रमुख आणि ज्येष्ठ शिवसैनिक बाबूराव नाईक, आयचो कार्यक्रम घडोवन हाडपाक जे वावुरले, खूब कडेन ताणें मिटिंगो लायल्यो, कोणाक कोणाक मेळपाक आमकां मदत केली, अशें आमचे राजाराम पाटील बाब, दक्षिण जिल्हा शिवसेनेचे अध्यक्ष प्रमुख बाब एलेक्सी फर्नांडीस, आज ताणी हो कार्यक्रम घडोवन हाडलो आणि आज जी शिवसेनेन प्रवेश करपाचें आसा, पदार्पण करपाचें आसा, अशें सांकवाळचे आनी कुट्टाळी मतदारसंघाची सुपरिचीत आनी धडाडीची महिला नेतृत्व सो भक्तीताई खडपकर, आमचे ज्येष्ठ शिवसैनिक बाब शांताराम पराडकर, हांगा हजर आशिल्ले खुबशे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी जे मातशेर म्हणून सकयल बशिल्ले आसा, ज्येष्ठ शिवसैनिक आनी मतदार सर्वेक्षण समन्वयक श्री झायगल बाबू लोबो, आमची सचिवा वंदना लोबो, त्याच बरोबर सरचिटणीस मिलिंद गावस, बार्देस तालुका प्रमुख विन्सेंट परेरा, राजू बिर्डीकर, हांगा सगळे हजर आशिल्ले शिवप्रेमी शिवसैनिक बाय भक्तीताई खडपकर हांची समर्थक, समोर हजर आशिल्ले पत्रकार बंधू आणि सांकवाळचे नागरीक जे हांगा आसात, आज खूब बरें दिसता की आज भक्तीताई हांणी फुडाकार घेतलो आणि शिवसेनेन येवपाचो तांणी ठाम असो निश्चय केलो, कित्याक आमी सतत गेली 4 वर्सां शिवसेनेचे जे कार्य आसा ते गोंयच्या तळागाळांत पावोवपाचो यत्न केल्लो आसा आणि आमकां खुबशे बाबतींत आमी सत्तेर नासतना सुद्दां आणि आमचे आमदार एक विधानसभेत नासतना सुद्दां आमी खुबश्यो गजाली चालीक लायल्या. आमी जशें रिपोर्ट कार्ड म्हणजे प्रगतीपत्र 17 ते 21 मेरेन हे मागीर तुमकां सांकवाळे भक्तीताई आसा ती सगळ्यांक ते दिवपाचे आसा. तुम्ही आवर्जून ते वाचा आणि फक्त वाचून रावू नका, तर एक 10 जाण तुमचे जे मित्र असतले पण परिचित असतले तांकां सुद्धा तुमकां ते दिवपाची गरज आसा. कारण आज नवे नवे पक्ष इलेक्शन लागीं पावल्या म्हणून गोंयांत येता. थोडे 1 वर्सा पयलीं आयले, थोडे काल वयर आयला आणि खुबशे जाण जे हांगा तळमळटा फेसबुका वयल्यान आनी सोशल मिडिया वयल्यान तांचे तळागाळांत किंवा जमनीर हे मात्तूय कार्य नासता. फक्त आपले सोशल मिडियार येतात आणि एक कितें फोटो सेशन करतात आणि ते घालून लोकांची दिशाभूल करपाचें काम हे फाटली 1-2 वर्सां गोंयांत चालू आसा. म्हणून सेगीत जशें आज पराडकर बाब हांणी उल्लेख केलो की गोंयांत जाली 30 वर्सां शिवसेना आसा आणि शिवसेना 80% समाजकार्य आणि 20% फक्त राजकारण ह्या माध्यमातून शिवसेना जी आसा ही तळागाळांत काम करताली. पूण
खूप जाणांक दिसता की शिवसेनेची ताकद ना, कारण आम्ही राजकीय दृष्ट्या अशी पावलां केन्ना उखलूं नाशिल्ली जी ह्या 4-5 वर्सां उखलल्या, आणि ते पूर्ण श्रेय हे आमचे जे मार्गदर्शक आसा संजय राऊत साहेब तांच्या खातीर हे घडपाक शक्य जालां. कारण हे 4 वर्सां जर आमी पळयत जाल्यार सेगीत आमी पॉलिटिकल इश्यू घेवन लोकांक समोर गेल्ले आसा. हांव म्हाका खुबश्यो गजालींचो एक उल्लेख करूंक सोदता की आज जी परिस्थिती गोंयांत आसा, आज जर आमी पळयत, पयलीं आमी काँग्रेस नाका, काँग्रेस वायट, हे जेन्ना आमच्या लक्षांत आयलें, करप्शन काँग्रेसीच्या काळांत वाडिल्लें, काँग्रेसीच्या काळांत लॉ अँड ऑर्डर फेल जाल्ली, आणि खुबश्यो ज्यो गोश्टी व्हडले व्हडले मायनिंगचो घोटाळो 35,000 कोटीचो गोंयांत जालो, ताज्या उपरांत विविध टुरिजम आमचे डावन जाले, इकॉनॉमी डावन जाली, अनएम्प्लॉयमेंट वाडले, अशें जेन्ना आमकां दिसूंक लागलें तेन्ना गोंयकारांनी खंय तरी निर्णय घेतलो आनी भारतीय जनता पक्ष हो निवडून दिलो. पूण आमी जर फुडें पळयत जाल्यार भारतीय जनता पक्षान जे प्रस्थापीत राजकारणी जाच्या विरोधात आमी मतदान केल्ले, त्या प्रत्येक प्रस्थापीत राजकारण्याक परत ह्या भाजपान भितर घेतले, आणि भाजपा आज पळयत जाल्यार काँग्रेसमय जाल्ली आसा. काँग्रेसींतलेच सगळे जाण घेवन, म्हणजे आमी म्हणटा तशें की पाटले सोरो गोंय पूण भायर फक्त लेबल चेंज जाल्लो आसा, अशा पद्दतीचें राजकारण हे गोंयांत जाल्लें आसा की तेच मनीस जे काँग्रेसीन आयिल्ले ते उडयो मारता, म्हणजे आमी ताका हॉपरमॅन म्हणटा. हे हॉपरमॅन संस्कृती ही शिवसेनेक बंद करपाक फुडें सरल्या. ही हॉपरमॅन संस्कृती ही आमकां गोंयांत नाका, आमकां सुपरमॅन संस्कृती जाय. म्हणजे जे कोण आमी शिवसैनीक आसा हांकां सुपरमॅन कशें आमी धाडूंक सोदता विधानसभेत, आनी लोकांक खातीर बरें कार्य करपी अशें आमचे धडाडीचे अशें नेतृत्व आमी विधानसभेत धाडूंक सोदता. आनी त्या खातीर आमी सातत्यान हो वेगवेगळे कडेन जे आसा ते कॅन्डिडेट आनी वेगवेगळे कडेन आमचे कार्य हे सतत चालू दवरिल्ले आसा. आज जर आमी पळयत गोंयांत केन्ना बलात्कारा सारकी घटना जाय नाशिल्ली, पूण भाजपा जेन्नाच्यान आयली लॉ अँड ऑर्डर इतली फेल जाल्ली आसा की महिला हांगा सुरक्षीत ना. आज परत परत बलात्काराच्यो घटना जाता. हांव एकूच घटनेचो हांगा उल्लेख करूंक सोदता जो अख्ख्या नॅशनल मिडियाची घटना गाजिल्ली, ती म्हणजे आमच्या लागीं बाणावले बिचार एक चली गेल्ले आपल्या भावा बरोबर, ताजे बरोबर आनीक 2 ताजी फ्रेंडां आशिल्ली आनी भावाचे 3 फ्रेंड आशिल्ले. अशें मेळून ती सगळीं जाणां जेन्ना बिचार गेल्ली एक बर्थडे सेलिब्रेट करपाक, मागीर पावस येता अशें तांकां जेन्ना दिसलें तेन्ना तातूंतले थोडे जाण घरा गेली आनी 2 चलयो आनी 2 चले थंय उरिल्ले, म्हणजे एक तो भाव आनी भयण थंय आशिल्ली. अशा वेळार थंय 4-5 जाण कोण तरी गुंड आयले जे खंयच्या तरी आमदाराचे समर्थक आनी खंयच्या तरी गव्हर्नमेंट ऑफिसांत काम करता अशे गुंड आयले 4-5 जाण, आनी तांणी जे चले तांचे बरोबर आशिल्ले त्या चलयेचो जो भाव आशिल्लो आनी ताजो जो मित्र आशिल्लो ताका जबर मारहाण केली. ताज्या दोळ्यांत सोरो उडयलो, बियर उडयली, आनी दोळ्यांत सोरो उडोवन तांकां जेन्ना दिसना जालें तेन्ना तांकां थापटां मारली, तांकां मारले, आनी त्या चलयेक फडफडत झाडपटीन ओडून तांणी तांचेर बलात्कार केलो. ही जेन्ना घटना भायर सरली ताच्या उपरांत सुद्दां खंयच्या तरी आमदारान काय मिनिस्टरान पुलीस स्टेशनार फोन केलो आनी सांगलें की तांची केस तुमी घेवं नाका. अशा पद्दतीचें गलिच्छ राजकारण हे गोंयांत चलिल्लें आसा, आनी हाका पूर्ण पाठिंबो हो डॉक्टर प्रमोद सावंतान दिल्लो आसा. कारण डॉक्टर प्रमोद सावंतान पूर्णपणे हात वयर केले आनी निर्गजा सारकें ताणें स्टेटमेंट केलें की तो म्हणटा की हाका पूर्णपणे खंय पालक जबाबदार. आनी जेन्ना पूर्ण भारतान वेगवेगळे कडल्यान प्रतिक्रिया येवंक लागली तेन्ना सारवासारव करपा खातीर ह्या प्रमोद सावंतान विधानसभेत अशें म्हणलें की आपूण ताणें 2 बुकां उडयलीं दोळ्यांत आनी ताणें नाटकां केलीं. तो म्हणूंक लागलो की आपणें अशें म्हणून नाशिल्लें, आपूण म्हणटा की सरकाराची चुकी आसात पूण ताजे बरोबर पालकूय खंय जबाबदार. मायनर जी भुरगीं आसतात तांकां तो म्हणटा रातचे भायर सोडूंक म्हणजे धाडूंक जायना. हांव म्हणटा एका पद्दतीन तुमी जनरलायज हो इश्यू करत जाल्यार मान्य, पूण हो इश्यू आनी हे जे स्टेटमेंट प्रमोद सावंतान केल्ले हे खंयच्या स्कुलाच्या कार्यक्रमाक किंवा महाविद्यालयाच्या कार्यक्रमाक
किंवा पीटीएच्या मिटिंगेन करून आशिल्ले म्हणून तो हो विषय जनरलायज करूंक शकना. ह्या विशयाचो एक संदर्भ आशिल्लो आणि संदर्भ म्हणजे ते बलात्कार प्रकरण आशिल्ले. जेन्ना तूं बलात्कार प्रकरणाचो संदर्भ घेवन उलयता तेन्ना उलयता आसतना तूं ते जनरलायज करूंक शकना. तूं असो सरसकट म्हणूंक शकना की पालकांच्या माथ्यार तूं दोश दिवंक शकना. ताणें म्हणलें की आपूण एका चलयेचो मायनर चलयेचो बापूय आणि त्या नात्यान आपूण सांगता की चलयेक शिस्त लावची, भुरग्यांक शिस्त लावची अशें प्रमोद सावंत म्हणटा. हांवें ताका सांगिल्लें की तमाम जे पालक आसा गोंयचे तांचे प्रमोद सावंतान माफी मागूंक जाय आणि जर तो माफी मागना जाल्यार आमी तालुका स्तरीय धरणे घेतले आणि लोकांक शिक्षीत करतले की कशा तरेचे जे क्रायम आणि कशा तरेचो मिसगायड आणि दिशाभूल स्टेटमेंट वक्तव्य हे प्रमोद सावंतान केले आणि आम्ही तशा प्रकारे ताणें माफी मागूंक ना म्हणून प्रत्येक तालुक्यात धरणां घेवन लोकांमदीं हे गजाल हाडिल्ली आसा. आणि आज ह्या कार्यक्रमाच्या माध्यमांतल्यान हांव तुमच्या कडेन ही मुद्दमून गजाल पावोवंक सोदता. कारण जसो तो विधानसभेन उबो रावन म्हणटा तशें आज हांवूय म्हणटा की हांवूय एका ल्हान चलयेचो मायनर चलयेचो बापूय आणि त्या नात्यान हांव सांगता की प्रमोद सावंत हाणें माफी मागूंक जाय जनतेची. कारण थंय ते चली एकटे वचून आशिल्ले, आवय बापाय खातीर ते सुरक्षीत आशिल्ले कारण त्या चलये बरोबर ताजो भाव आशिल्लो. जर कोण तरी येता रस्त्यार मनीस आणि ते जर भावाक ताच्या मारता आणि चलयेक व्हरून बलात्कार करता जाल्यार ताका रिस्पॉन्सिबल आवय बापूय न्ही तर ह्या गजालीक रिस्पॉन्सिबल हो होम मिनिस्टर ह्या नात्यान प्रमोद सावंत हो पूर्णपणे ताका जबाबदार आसा. पूण जेन्ना जेन्ना जबाबदारी आंगार येता तेन्ना जबाबदारी झटकपाची ह्या प्रमोद सावंताक संवय जाल्ली आसा. हाज्या पयलीं कोविड टायमार तुमी याद करात जेन्ना कोविड फोफावतालो शिवसेनेन पयलीं पत्रकार परिशद घेतिल्ली आणि हांवें सांगिल्लें की बेगींतल्या बेगीन लॉकडावन कर लोकांचो हांगा प्राण वता. तेन्ना प्रमोद सावंत लॉकडावन करिनाशिल्लो आणि ताणें सांगलें की आपूण लॉकडावन करचो ना कारण ही म्हणटा तो गोंयच्या जनतेची जबाबदारी. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही जी आसा हो प्रमोद सावंत आपल्याचेर जबाबदारी घेवंक तयार नासता. आंगलट आयले की हात वयर करता आणि लोकांक जबाबदार धरून मोकळो जाता. कोविड जेन्ना हांवें पत्रकार परिशद दुसरी घेतिल्ली आणि तेन्ना एक्सपोज केल्लो की प्रमोद सावंत हो मायनिंगाच्यो ट्रिपी मेसता म्हणून. मागीर खुबशे जे नेते आसा विरोधी पक्षांत जे आमदार आसा तांणी हो टॉपिक उचलून धरलो. म्हणून तो सगळ्यांत पयलीं जर ऑन रिकॉर्ड तुमी पळयात की आमी ते हाडिल्ले सोबत की हांगा जे मायनिंग चल्ला मायनिंग ट्रिपी ज्यो चल्ल्या तातूंत हाजे दोन मिनिस्टर हे कॉन्ट्रॅक्टर आसा आणि प्रमोद सावंतूय इनडायरेक्टली त्या मायनिंगच्या जे कामकाज चलता जे ट्रिपी चलता तातूंत हात आसा तो थंय पार्टनर आसा आणि ताच्या खातीर मायनिंग बंद जाय म्हणून ताणें कोविड टायमार गोंय बंद करूंक ना. पूण सगळ्यो जेन्ना पंचायती आपापल्या वाठारांत बंद पुकारूंक लागली ताच्या उपरांत ताका लज जाली की एका मुख्यमंत्र्याचे गोंयभर गोंयची जनता आयकना आणि आपल्याक जाय तशें लॉकडावन करता म्हणून लज जातकच मागीर ताणें खंय तरी लॉकडावन केलें. पूण तो पर्यंत आमी जर पळयत जाल्यार आमचे कितलेशेच गोंयकार भाव भयणां ही कोविडा खातीर मेल्ली आसा. तुमकां एक धाकटीशी गजाल सांगता आणि मागीर म्हजें सोंपयता कित्याक हांगा आमचे रावत साहेब आसा जे बरे वक्ते आसा तांचे विचार खरें तर तुमी आयकूंक आयल्या म्हणून हांव थोडक्यात म्हजें बंद करता. पूण सांगता आसतना एक ल्हानशी गजाल सांगता जी खूब जाणां वचून तेजें ज्ञान ना की जेन्ना जीएमसी गोवा मेडिकल कॉलेजीन अशें जावंक लागलें की रातचे 2 ते सकाळी 6 जायसर 15 ते 20 लोक मरूंक लागले आणि हाजो जबाबदार आशिल्लो प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे हांच्या झगडे खातीर आणि हांणी लक्ष दिवना हांचे मिसमॅनेजमेंट ऑफ कोविडा खातीर जीएमसी 2 ते 6 15 ते 20 लोक एव्हरी डे मरूंक लागले आणि ते 15 ते 20 लोक मरताले ते फक्त एक इंडिव्हिज्युअल न्ही तांच्या फाटल्यान तांची फॅमिली आसा तांकां भुरगीं आसा. ह्या काळान जवळ 100 ते 200 लोक गोंयचे दगावले. कोण 2 जाणां भुरगीं बाबडे सावताची चलयो आशिल्ल्यो तांची आवय बापूय मेली आज ती अनाथ जाल्ली आसा. कोण जाणटो आसा ताजो काळजो आमी सहारा म्हणटा म्हातारपणाचो तो गेल्लो आसा आणि हे जे सगळे दुष्कर्म केल्ले आसा हे त्या सगळ्या फॅमिलीचे जे पाप आसा आणि जे
ताज्या पयलीं कोविड टायमार जे कोण दगावलेले आसा आनी तांच्या फॅमिलीचें जर दुख्ख आसा, जेन्ना प्रमोद सावंतांची जी विक्टीम चलयो आशिल्ल्यो तांचेर बलात्कार जालो तेन्ना ताणें कापास्ताद काय करनासतना आपल्या आंगड येता म्हणून जे मिसगायड केले, तेन्नाय ते बलात्कार जाल्ले त्या चलयेच्या आवय बापायचेर कितें जाता ह्यो हांगा खुबश्यो आवय आसा तांकां तें खबर आसतलें. तांचे जे मनांतल्यान श्राप सुटिल्ले आसा, जे कोविड टायमार मरून श्राप सुटिल्ले आसा आनी आयचे जे रस्त्यार आमचो हांगा पेडणेचो सुभाष केरकर आसा, तुमी केन्नाय पत्रावळी वचून पळयात, थंय अशी हालत जाल्ली आसा रस्त्याची, आमी थंय आंदोलनां करून करून थकले. पुणून ह्या सरकारान, कारण तो जो कॉन्ट्रॅक्टर आसा तो हांच्या भाजपाच्या व्हडल्या नेत्याचो कोण तरी सोयरो म्हणून ताका हे कांयच सांगूंक शकना, म्हणून तशा तशें ताणें रोड दवरल्या आनी रोडार कमीत कमी 20 तरी लोक अजून मेरेन दगावलेले आसा. ह्या तमाम कुटुंबियांचे श्राप ह्या बीजेपीच्या माथ्यार आसा आनी तुमी मेळटा ताका सांगा की जर तुमी हाज्या फुडें भाजपाचो बटन दामशा जाल्यार ते श्राप तुमी तुमच्या माथ्यार घेवपाचे आसा. म्हणून हांव गोंयकारां कडेन म्हजे हात जोडून विनंती आसा की ह्या पापान सहभागी जावं नाका. तुमकां नोकरी मेळ्ळी म्हणून जायना, तुमकां बारीकशी तुमची कितें भाजपान कामां केली म्हणून जायना. आज ते पाप तुमी घेतले जर तुमी भाजपा बरोबर रावतले. आमी एकदा मुद्दम उल्लेख केला आनी घोशणा केल्ली की शिवसेना ही राजकीय क्रांती करपा खातीर गोंयांत फुडें सरल्या. हांवें स्टेटमेंट काडटकच खुबशे हांगा पॉलिटिकल लिडर आसा प्रस्थापीत, तांणी स्टेटमेंट केलें की आमी खंय राजकीय क्रांती करतले. हांव तांकां सांगूंक सोदतां तुमच्या माध्यमांतल्यान आनी तुमकांय कळोवंक जाय म्हणून हांव सांगता, आज मिडिया आसा, मिडियाच्या माध्यमांतल्यान सुद्दां हांव तांचे मेरेन पावोवंक सोदतां की राजकीय क्रांती गोंयकार आनी शिवसेना अशी करूंक सोदता की प्रस्थापितांक घरांत हाडूंक सोदता आनी हे प्रस्थापितूच सांगता आपण राजकीय क्रांती करतले. अरे तुम्ही 20-20 वर्सां 15-15 वर्सां तुम्ही विधानसभेन आसा आनी अजून मेरेन तुम्ही जर क्रांती करूंक शकूंक ना जाल्यार हांव तांकां सांगता की तुम्ही स्वता जावन राजीनामे दिवपाची गरज आसा. पूण आज ते करिना. आज ते फक्त सत्तेचे सूख जे आसा ते भोगता, लोकांचे तांकां पडून गेल्ले ना. म्हणून आज राजकीय क्रांती करपाची गरज आसा. आज जे गोंयकार आसा तांणी राजकीय क्रांती करपाची गरज आसा. आज जे तुम्ही हांगा आयिल्ले आसा ते एकलो जो आसा ताणी 10 जाणां मेरेन आमचे विचार पावूंक जाय. कमीत कमी 20 पावया, 25 पावया. ह्या 25 लोकां मदीं तुम्ही हे विचार गोंय वाचोवपा खातीर पावोवपाचे आसा आनी ताका आमी राजकीय क्रांती म्हणटा. हे जेन्ना विशय हांगा शिकले लोक आसा, हांगा एक जर 100 लोक आसा, 100 लोकांनी जर 15 कडेन हो विशय पावत जाल्यार केदी व्हडली क्रांती कुठ्ठाळेन जावंक शकता हाची फक्त तुम्ही कल्पना करा. म्हणून अशा प्रकारची क्रांती करपाची आज गरज आसा. प्रस्थापीत जितले लोक आसा तांकां घरांत हाडपाची आज गरज आसा आनी अशा प्रकारची क्रांती घडोवपा खातीर आज शिवसेना फुडें सरल्या आनी शिवसेनेचे जे जे उमेदवार येता त्या काळात आमी जाहीर करपाचे आसा आमचे राऊत साहेब, जे जे उमेदवार आमचे फुडें आमी जाहीर जातले त्या उमेदवारा फाटल्यान भक्कमरित्या गोंयकारांक रावपाची गरज आसा. कारण आज जर आमी पळयत जाल्यार ते एकाच तरेचे कोण म्हणटा म्हणजे सरनेम काँग्रेस आशिल्ले खुबशे पक्ष येतात. दुसरे जे आसा तांची विचारसरणी जी आसा ती काँग्रेसीक पद्धतीची विचारसरणी आसा. म्हणून भाजपाक हरोवपा खातीर तुम्ही फक्त शिवसेनेकूच मत घालूंक शकता. म्हणून हांव परत परत उल्लेख करता की भाजपा ही फक्त गोंयांत शिवसेना एकलीच हाडूंक शकता. जशें आमी मुंबय मॉडेल, महाराष्ट्र मॉडेल केला, महाराष्ट्रात फक्त शिवसेनेन भाजपाक हाडयल्लो आसा आनी कोणाक कापास्ताद ना भाजपाक हाडोवपाची. म्हणून गोंयांत सुद्दां पळय जाल्यार कसलेय पक्ष ते सत्तेपासून भाजपाक पयस दवरूंक शकना. फक्त शिवसेनेच्या मनगडांत ती ताकद आसा. आमचे कडेन छत्रपती शिवाजी महाराजाचो आशीर्वाद आसा आनी तांचे कडेन जी भवानी तलवार दिल्ली तांचे बळ आमचे कडेन मावळ्यां कडेन आसा. म्हणून हांव प्रत्येक गोंयकारा कडेन मागता की तांणी हो फावट शिवसेनेच्या फाटल्यान रावचें आनी तुमची जबाबदारी, ह्या जबाबदार गोंयकार ह्या नात्यान तुम्ही जबाबदारी स्वीकारून प्रत्येक 15-20 लोकांक तरी शिक्षित करचे की आज भाजप कित्याक नाका आनी भाजप उरत जाल्यार गोंयची कशें गोंय नश्ट जातलें. कारण तुम्ही सायडीक सुद्दां वास्को वचून पळयल्यार जाता थंय कशा तरेचें प्रदूशण जे आमी कोळसा प्रदूशण, कोल हे म्हणटा ते कोल पोल्युशन हे वास्को जाल्लें आसा. थंय जर म्हजे थंय मावस पावगे रावतात
तांकां सुद्दां एकदा विचारिल्लें की तांच्या फॅनार सुद्दां म्हणटा तो कोळशाचे म्हणटा ते हे आसता बारीक 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 ते कोळसो म्हणटा चिकतला अशी परिस्थिती थंय आसा. म्हणजे आमच्या भितर हृदयान मागीर फुसफुसे आमचे जे आसा तातूंत कितलो कोळसो वता आनी पोल्युशन जाता हांचो तुमी फक्त विचार करा. म्हणून हांव भावानो भयणीनो इतलेंच मागता की हाज्या फुडें तुमी विचार करा. जर आमकां गोंय वाचोवंक जाय जाल्यार शिवसेना ही तुमचे कडेन पर्याय म्हणून आज तुमच्या फुडें आसा. आनी म्हाका दिसता गोंयकार चडशे गोंयकार हे शिवसेने फाटल्यान ह्या फावट रावतले अशी हांव आशा व्यक्त करता. आनी म्हाका हांगा उलोवंक दिल्ल्या बद्दल आनी तुमी सगळ्यांनी म्हजे आयकून घेतल्या बद्दल हांव सगळ्यांचे आभार मानता आनी म्हजी 2 उतरां सोंपयता. जय हिंद, जय गोवा. आताच तुम्ही गोवा राज्य प्रमुख श्री जितेश कामत यांचं भाषण ऐकलं. त्यांनी गोव्यातील भाजपा राजवटीत चाललेलं एक विदीर्ण चित्र तुमच्यासमोर मांडलं. शेवटी मतदार शिवसेनेला साथ देतील अशी अपेक्षा करतो. पण इथं साकवाड परिसरात एक पुष्कळ समस्या आहे. या साकवाड परिसर हा एक सुंदर समृद्ध अशा सृष्टीने नटलेला परिसर आहे. पण या साकवाड परिसरात कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड इथं सुरू झालेलं होतं. इथं स्थानिकांनी पंचायतीमध्ये आवाज उठवला होता तरी सुद्धा ते अजून थांबलेलं नाही आहे. ही इथं मोठी समस्या आहे. त्याच्यानंतर इथं गोव्यातील सर्वात मोठं औद्योगिक केंद्र वेर्णा हे इथं असून सुद्धा इथल्या स्थानिक लोकांना इथं कामं मिळत नाही आहे. आम्ही म्हणतो की 80% स्थानिकांना इथं रोजगार मिळालाच पाहिजे. आणि हे आपल्या समोरच ही एवढी मोठी इंडस्ट्री आहे गोव्यातली सर्वात मोठी. आणि ही या साकवाड परिसरातल्या लोकांना अजूनही बेरोजगार ठेवत आहे. हे खूप दुःख आहे. आणि सांगायचं म्हणजे इथं लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न सुद्धा भयानक आहे. दिवसा ढवळ्या पंचायतीच्या समोरच हल्ला होतो, कोणी हल्ला होतो. एवढी दारुण परिस्थिती इथं झालेली आहे. अशा परिस्थितीत सर्व लोकांनी विचार करायला पाहिजे की एकच पक्ष यातून मार्ग तुम्हाला दिसेल की शिवसेना शिवसेना आणि शिवसेनाच. म्हणून म्हणतो की यापुढे शिवसेनेला साथ देण्यासाठी तरुण वर्गाने पुढे यायला पाहिजे. व हे इथं आजूबाजूला जे चित्र चाललेलं आहे ते बदलून टाकण्याची क्षमता फक्त शिवसेनेतच आहे. आणि यापुढे मी मार्गदर्शन करण्यासाठी आपले प्रमुख मार्गदर्शक गोवा राज्याचे प्रभारी शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे शिल्पकार श्री संजयजी राऊत यांना मी विनंती करतो. हॅलो, मी भक्ती खडपकर यांना विनंती करतो की आज जे नागरिक इथं प्रवेश करणार आहेत त्यांनी इथं व्यासपीठावर यावं. सर्वात प्रथम भाजपची महिला संघटक म्हणून हिने काम केलेलं आहे भक्तीने. तिचं सर्वप्रथम शाल देऊन मी संजय राऊत यांना विनंती करतो की त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करावं. त्यानंतर भाजपसाठी अहोरात्र लढाऊपणे लढणारे असे आपले राजाराम पाटील व या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक
जरी पायाने ऍक्सिडेंट झाला त्यांना तरी सुद्धा आज तरुणाला लायके अशी त्यांची धावपळ असते आणि शिवसेनेसाठी परत काय करू शकतात अशी मी अपेक्षा करतो. तदनंतर मी सर्वांनी एक एकट्याने इथं यावं आणि संजय राऊत यांच्याकडून शाल घालून घ्यावी. वैदेही वैभव खडपकर यांनी यावं. सौ इंद्रायणी परब, सुनीता फडते सगळेजण एक एक यावं. विजया फडते, सीमा आमोणकर, सर्वांनी एक एकट्याने येत राहावं. सीमा आमोणकर, रूपा सौभाग्यवती रूपा रोहिदास नाईक सर्वांनी यावं. गायत्री नाईक, सुनीता बांदेकर, रचना रामा निरवडेकर, सौभाग्यवती रचना रामा निरवडेकर, सौभाग्यवती गीता मयेकर, सौभाग्यवती अश्विनी मयेकर, शाहिस्ता खान, शाहिसिया खान, जयवंत लक्ष्मण पाटील, आणि जे कोण असतील रिंकी पांडे, सविता देसाई आणि लोको वंदना लोको. आणि शकुंतला येऊ. एक ग्रुप फोटो घे फक्त. आणि जे कोणी इच्छुक आहे त्यांना पण मी विनंती करतो त्यांनी सुद्धा तसं नको नाही, तुम्ही बसा. दोन्ही बाजूला घेऊया आणि कॅमेरा कम कर. आज इथं हे भगवं वादळ तयार होत आहे. एक वेळेला या मुरगाव तालुक्यामध्ये शिवसेनेच्या 24 शाखा होत्या. 24 शाखा. साकवाडमध्ये शाखा होती, जुवारी नगरला पण शाखा होती. आणि आज हे दृश्य बघताना एवढं बरं वाटतंय
की मनाला समाधान वाटतं की आज परत एकदा भगवं वादळ इथं भोगावं लागलेलं आहे. मी सर्व या शिवसेनेच्या भगिनींचं स्वागत करतो आहे. जितेश असू पराडकर भीतर या माईक सकल जा हांगा पळया खबरी माननाका हांगा पळया व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व सांगोळगाव आणि मतदारसंघ कुठला? उठाव तालुका मुरगाव, ज्याच्यावर त्याचा भगवा झेंडा फडकणार आहे. सर्व बंधू भगिनी आणि माता, गोव्यामध्ये निवडणुकीचे पडगम वाजायला लागले. गोव्याच्या विमानतळावर उतरल्यावर लगेच चित्र स्पष्ट होत. निवडणुका म्हणजे असे झेंड्याचं जे युद्ध दिसतं, त्याच्यामध्ये पश्चिम बंगालचा झेंडा मला दिसतो. काय तृणमूल काँग्रेस. आता पश्चिम बंगाल, कलकत्त्यातून लोक इथे निवडणुका लढवायला लागले. मग शिवसेनेनं काय केलं? आम्ही तर बाजूलाच आहोत. आणि शिवसेनेचं महाराष्ट्राचं ना गोव्यात एक नातं आहे. हे नातं नुसतं मातीचं नातं नाही, भावनिक नातं. पण आज शुभ शकुन चांगला आहे. आज जेव्हा उतरलो मी, अनेक वर्ष आपण गोव्यात येतो, उतरल्याबरोबर चांगलं स्वागत झालं. आपण स्वतः आल्या, महिला आघाडी आली, कार्यकर्ते आले. मग येताना रस्त्यामध्ये सगळ्या झेंड्यामध्ये आपले शिवसेनेचे झेंडे फडकताना दिसले. इथे आल्यावरती सुद्धा गोव्याच्या पारंपरिक पद्धतीनं स्वागत गीत झालं. संगीताचे सूर, हो खास ते संगीत म्हणजे गोवा, गोवा म्हणजे संगीत. या देशाला संगीत कोणी दिलं असेल तर ते गोव्याने दिलेलं आहे. लता मंगेशकरांचा काल 92वा वाढदिवस झाला. देशाच्या आणि जगाच्या कानात त्यांचा सूर घुमतो. ते सगळे सूर गोव्याचे लक्षात घ्या. पण काही लोकांनी गोवा बेसूर करण्याचं काम सुरू केलं. आपण मगाशी काय सांगत होता? गोव्यात लॉ अँड ऑर्डरचा विषय, कचरा पडलेला आहे. आम्ही जर असतो महाराष्ट्रात तर काय केलं असतं? शिवसेना काय करते? त्या कचऱ्याच्या डब्यात, त्या कचऱ्याच्या याच्यामध्ये जो इकडला कोणी आमदार असेल, नगरसेवक असेल, त्याला आम्ही फेकून देतो.
ही शिवसेना. हे असे आवाज नुसतं काढून चालत कधी कधी आवाज कानाखाली पण काढावा लागतो. महाराष्ट्रात शिवसेना लोकांना शिवसेना हवी आहे असं नुसतं असं सूर काढून चालत नाही. आपला सूर वेगळा पाहिजे सगळ्यांपेक्षा. आपण जेव्हा इथे भगवा घालतो इथे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे. आपण मगाशी सगळे सांगत होतात की शिवसेनेचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. शिवसेनेचं नाही, ते देशाचं आराध्य दैवत आहे. या गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज येऊन पोर्तुगीजांशी लढाई करून गेले. या गोव्याच्या भूमीवर छत्रपती संभाजी राजे इथे येऊन पोर्तुगीजांशी लढाई करून गेले, जिंकून गेले. सागरी आरमार इथून आलं इथपर्यंत. गोव्याचं आणि महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महान गोव्यामध्ये ठिकठिकाणी छत्रपतींची पुतळे आहेत, नातं आहे. व ते फक्त शिवसेना नाही, हे आपलं दैवत आहे. ज्यांना ज्यांना कोकणी मराठी ज्या आपण बहिणी मानतो त्या सगळ्यांचं प्रत्येक हिंदुत्ववादी माणसाचं हे दैवत आहे. आणि त्यांनी जे सांगितलं की न्याय तिकडले तिकडेच व्हायला पाहिजे. आता वेळण्यामध्ये मी अनेक वर्ष पाहतो औद्योगिक वसाहत आहे आणि मी अनेकांना विचारतो सुद्धा इथे आल्यावरती स्थानिक लोकांना नोकऱ्या इथे मिळतात का? तुमच्यासारखं दुःख त्यांनी व्यक्त केलं. गोव्यावर आक्रमण झालंय, बाहेरच्या लोकांचं तिथे त्या नोकऱ्या जात आहेत आणि कोणाला काही पडलेलं नाही. मुळात शिवसेनेचा जन्म कशातून झाला माहिती आहे ना? शिवसेना जन्माला का आली? बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना का निर्माण केली? स्थानिकांना नोकऱ्या. मुंबई महाराष्ट्राची राजधानी मुंबई, पण स्थानिकांना नोकऱ्या नाही, सगळे बाहेरून आलेले लोक. मग बाळासाहेब ठाकरेंना शिवसेना काढावी लागली. गोव्यामध्ये हा विषय कोणी काय घेत नाही, आम्ही घेतो. आमच्या हातामध्ये फक्त शिवसेनेचे 4 आमदार येऊ द्या. तुम्ही 80% म्हणता, आम्ही 100% स्थानिकांना नोकरी देऊ. मुळात शिवसेनेचं धोरणच आहे 80% भूमिपुत्र. भूमिपुत्र इकडे जो जन्माला आला, इकडे जो भाषा बोलतो, इकडल्या आईच्या पोटी जो जन्माला आला, तो भूमिपुत्र आहे. त्याला इथे पहिलं प्राधान्यच मिळालं. बाकी मग बाहेरून आलेले 20% काय करा, 80% आमचं आहे. एक दिवस भगवा झेंडा गाडीला लावा सगळ्यांनी, शिवसेना म्हणून आपण सुद्धा, आणि त्या वेरण्यात फिरा आणि त्यांना कळलं पाहिजे शिवसेना आली आहे. आणि प्रत्येक ज्या कंपन्या आहेत त्यांना पत्र द्या की तुम्ही किती स्थानिक लोकांना नोकऱ्या दिल्या त्याची यादी आमच्याकडे पाठवा. हे एक आपण आंदोलन सुरू केलं पाहिजे. ते केल्याशिवाय तुम्हाला शिवसेना कळणार नाही. केलं शिवसेना काय करते आणि 55-60 वर्ष शिवसेना महाराष्ट्रामध्ये का टिकली आहे. आज महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे. उगाच झाले ना, इतके मोठे मोठे पक्ष असताना सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. शिवसेना वाढते. दिल्लीमध्ये 22 खासदार आहे शिवसेनेचे. ही काय लहान गोष्ट नाहीये. जे शिवसेना ठरवेल ते दिल्लीमध्ये होतं. हे गोव्याच्या जनतेला आपण हळूहळू आता पुढल्या 4 महिन्यात लोकांपर्यंत जायला. गोवा लहान राज्य आहे, पण लहान राज्य जरी असलं तरी देशाच्या नकाशावर गोव्याला महत्त्व लक्षात. आज गोव्याची ओळख काय सांगा? प्रमोद सावंतला विचारा, तुमच्या माननीय मुख्यमंत्री तुमचे काय. गोव्याची लुटमार सुरू आहे. हे सगळे गोव्यातले लोक तिथे राजकारणी आहेत. ते फक्त मुंबई पुण्यातून प्रॉपर्ट्या करतात, बाहेर जाऊन प्रॉपर्ट्या करतात, तिकडे गोवा लुटतात आणि बाहेर सिंगापूर, बँकॉक, परदेशात सगळ्यांच्या इस्टेटी. लूट कोणाची आहे? त्या गोव्यासारख्या राज्याची. गोव्यामध्ये काय आहे? अनेक समुद्राचे किनारे, ते रशियन माफियांच्या जागा आहेत. तिकडे लॉ अँड ऑर्डर तिकडे बघा, तिकडे गोव्याचे पोलीस जाऊ शकत नाही. पाय ठेवण्याची हिंमत नाही. अनेक जे गोव्याचे किनारे
ड्रग्सच्या विळख्यामध्ये इकडली तरुण पिढी तडफडते आहे, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नायजेरिया मध्ये तरी त्याला गोळीबार केला, माफी मागावी लागली. ही लॉ अँड ऑर्डर आहे. याला लॉ अँड ऑर्डर म्हणत नाही. मुलींवर किती अत्याचार होतात. गोव्यातल्या अनेक घटना समोर येतात. बघा, गोव्याचं संपूर्ण अर्थकारण जे आहे ते पर्यटनावर. घराघरामध्ये पर्यटनाचा उद्योग आहे, टुरिझमचा उद्योग आहे. मग अनेक गोष्टी, लहान लहान हॉटेल चालवतात लोक, लहान लहान टॅक्स्या चालवतात लोक, इतर काही गोष्टी चालवतात. याच्यावरती जेव्हा स्थानिकांचं राज्य आणि पगडा असेल तेव्हा गोव्यामध्ये भूमिपुत्र हा सगळ्यात पर्यटन. आज सगळे लोक, आता काँग्रेस फुटली, कुठे गेले? कुठून काँग्रेस? तृणमूल काँग्रेस. अरे तृणमूल काँग्रेस ठीक आहे, पश्चिम गोव्याचे काय भावनिक संबंध तृणमूल काँग्रेसचा आहे का? बाबा दुसऱ्या कुठल्या पक्षात गेले स्थानिक ठीक आहे. पश्चिम बंगालमधल्या पक्षात लोक काय हा? आणि म्हणून लोकांना शिवसेनेची गरज आहे. शिवसेना आपल्या रक्ताची आहे, लोकांना माहिती आहे. शिवसेना हा हिंदुत्वाचा श्वास आहे. मराठी, कोकणी, आपण सगळे बांधव, हे लोकांपर्यंत आपण आता हळूहळू प्रत्येक भक्तीताई तुम्ही निवडणूक लढायला पाहिजे. तुम्ही विधानसभेत जायला हवं असं मी नेहमी म्हणतो. तुमच्यासारख्या महिला शिवसेनेचा जेव्हा विधानसभेत जातील तेव्हा हे स्थानिकांच्या प्रश्नांना आवाज. मला खूप आनंद वाटला की या लहानशा गावामध्ये एक उत्तम प्रकारचा शिवसेनेचा प्रवेश सोहळा आपण केला. भविष्यामध्ये आपण ह्याच्यापेक्षा मोठे कार्यक्रम घेऊ. आणि मला आनंद आहे की मी आज गोव्यात निवडणुकीच्या कामासाठी उतरतो आणि सुरुवातीला देशीवर तेवढं चांगला कार्यक्रम आणि स्वागत आपण केलं. हा शुभ शकून आहे. हा शुभ शकून यासाठी उद्याच्या निवडणुकीमध्ये गोव्याच्या विधानसभेत आपले आमदार नक्की दिसतील. हा शुभ शकून मला या सगळा हा महिला वर्ग जो आपण ज्यांनी स्वागत गीत म्हटलं, सुंदर सुरे स्वच्छ खणखणी, ही खरी आपली महिला आघाडी आहे. महाराष्ट्रात शिवसेना वाढली त्याचं कारण महिला आघाडी. बाळासाहेब ठाकरेंची सगळ्यात जास्त जर विश्वास कोणावरती असेल तर महिलांवर. बघा तुम्ही महाराष्ट्रात बघा शिवसेनेचे महिला आघाडी जेव्हा सभा असतात मोठ्या मोठ्या तेव्हा 60% जागा ही महिलांनी घातलेली असतात. मोर्चे काढत येतात, आंदोलनामध्ये येतात. गोवा तसा शांत स्वभावाचं राज्य आम्हाला माहिती आहे. तर कधी कधी मला जे प्रश्न आपण सांगितले त्यांना शिवसेनेच्या पद्धतीनं आपण उत्तर नाही दिलं तर एक दिवस गोवा गोवा राहणार नाही हे लक्षात घ्या. आणि गोव्याला वाचवण्याची जबाबदारी ही शिवसेनेवर. सगळे पक्ष उभारलेल्या गोव्याचा आता वापरून झालेले आहेत आणि पक्षाने गोव्याच्या जनतेला वापरून फेकलेला आहे. आता एक संधी शिवसेनेला मिळावी असे वातावरण आपण निर्माण करू. आणि गोव्यातले 25% लोक आपल्या महाराष्ट्रात नोकरी धंदा व्यवसाय करत असतात. पण ते किती आहेत ते सगळे शिवसेनेमध्ये. इथे आले का ते कुठल्या पक्षाचे नसतात. पण आता हळूहळू आपण त्या सगळ्यांना सांगू, इकडले जे आमच्या गावागावातले नातेवाईक आहेत मुंबईकरांचे त्या सगळ्यांना आपण कामाला लावू आणि वेगळ्या प्रकारे ते शिवसेने संघटन करू. पण सगळ्यात पहिलं आपण एक टार्गेट ठेवलं पाहिजे जिथे विधानसभेत आपले आमदार जायलाच पाहिजे. आणि हा जो मतदारसंघ आहे इथून सुरुवात व्हायला पाहिजे. राजाराम पाटलांचा उत्साह बघा, राजाराम पाटलांचा उत्साह बघा. या वयात सुद्धा तो जो उत्साह आहे, बाबूराव पहा सगळं आपण सगळ्यांनी जोरदार काम करू. ते आमचे बेळगावचे सीमा बांधव आहेत. हा वाईट अरे सगळे हे प्रत्येकाचे भावना आहे. शिवसेना 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 हा राजकीय पक्ष नाहीये, फक्त एक मंत्र आहे. या 4 अक्षरामध्ये ताकद आहे. शिवसेना
या देशातल्या कुठल्याही राजकीय पक्षात नाही, फक्त शिवसेनेत. मग काय, बाळासाहेबांनी आयुष्यभर त्या शिवसेनेसाठी आपलं आयुष्य वेचलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी आयुष्य वेचलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन हा पक्ष उभा राहिला. तसाच नाही, तुम्ही आलात, तुमचं स्वागत आहे. शिवसेना हे एक कुटुंब आहे, त्या कुटुंबात तुमचं स्वागत. जय हिंद, जय गोमाता. आता कार्यक्रमाची सांगता करताना आभार प्रदर्शन मी कडपकर, भक्ती कडपकर, एक कार्यक्रम थोडा राहिलेला आहे. मी भक्तीताईंना विनंती करतो की त्यांनी गोवा राज्याचे प्रभारी श्री संजय राऊत साहेब यांचं शाल व श्रीफळ देऊन इथं त्यांचं स्वागत करावं.